आज तर आपल्या दुकानामध्ये मला माझे फॉलोअर्सच भेटत होते। जसं काही पहिल्या ह्या ताई भेटल्या, त्यांना पण आपले खूप व्लॉग्स आवडतात। नंतर या ताई भेटल्या, त्या होत्या डेंगाच्या मिरच्या आणि त्यांना पण आपले व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांनी तारीफ पण खूप केली। नंतर मी आली होती पोस्ट ऑफिस मध्ये आणि इथे गर्दी तर बघा किती आहे। खूप दिवसापासून मला लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे होते आणि गर्दी पण खूप असायची, त्याच्यामुळे मी यायची आणि मागत जायचे। आज माझं फायनली काम पूर्ण झालं। माझ्या लाडक्या भावाने दिलेले पैसे आज मी काढले आणि खरोखर हे पैसे मी 2-3 महिन्यापासून काढलेच नव्हते आणि घरी बसून आपल्याला एवढे पैसे देणार कोण? ते फक्त आपले लाडके भाऊच देणार। मग काय मला आनंदही खूप झाला होता। मग समोरच आम्ही आलो मुश्रीफ काकांकडे चहा पिण्यासाठी। भाजी मार्केटमध्ये आली होती, समोरच दिसला आपला गोलू मोलू। त्यालाही आपल्या व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं आणि मलाही तो खूप आवडतो। समोरच रिक्षा गेली आणि त्याच्यावर लिहिलं होतं देता रब है जलते सब है आणि हे वाक्य मला खूप आवडलं। नंतर मी पोहोचली भाजीपाल्याच्या दुकानामध्ये, साक्षीला घ्यायचा होता भाजीपाला। इकडनं आलो आवेश दादाच्या दुकानामध्ये। मग इथे आम्हाला आई भेटल्या, आपल्या मंगल आई, त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या। आवेश दादाच्या मॉलमध्ये आलो म्हणजे आमचा खूपच टाइमपास होता। सामान कमी घ्यायचा आणि टाइमपास जास्त करायचा। सामान घेऊन बाहेर आली, पण बघितलं तर काय बाहेर डॉग्स बसले होते। मग त्यांच्यासाठी परत मॉलमध्ये गेली, बिस्किट घेतली आणि त्यांना बिस्किट टाकले। मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई त्यांना पार्लेजी बिस्किट टाकू नका असं, पण काय करू मंडळी, त्यांना फक्त पार्लेजी बिस्किट आवडतं, दुसरा कोणताही बिस्किट आवडत नाही। पेट्रोल टाकून निघाली, मोर्चावर भेटले मला आपले सगळे मामा लोक आणि यांच्यासोबत माझा खूप वेळ टाइमपास झाला। मस्त गप्पा गोष्टी हसी मजाक झाली। नंतर आला आपला नितीन भाई। तर मंडळी, हा आहे आपला नितीन। जसं की आमच्या एरियामधला हा छोटा कार्यकर्ता आहे, सगळ्यांनाच खूप मदत वगैरे करतो। आणि आज आहे माझा उपवास सोडण्यासाठी मी आली होती माझ्या माहेरी आणि साक्षी मॅडमनी माझ्यासाठी बनवला होता गाजरचा हलवा, तो पण एकदम फ्लेवरफुल, ज्युसी आणि या हलव्यासोबत माझा दिवस संपवला।